एक प्रश्न विचारतो। आज आपण ज्या सरकारी शाळेत शिकलो, ज्या रुग्णालयात उपचार घेतो, जिथे जात विचारली जात नाही, हे सगळे एका माणसाच्या संघर्षामुळे शक्य झालं। पण तो माणूस कोण होता, त्याचे विचार कोणते होते आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्याचे विचार आजच्या तुमच्या आमच्या आयुष्याशी कसे जोडले आहेत। आज मी तुम्हाला सांगणार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचे असे 5 विचार जे 100 वर्षांपूर्वी मांडले गेले, पण आजही 2026 मध्येही तितकेच जिवंत आणि प्रासंगिक आहेत। आणि हे ऐकून तुम्हाला नक्की वाटेल, हे मला आधी का सांगितलं नाही? तर मग तयार आहात ना? चला सुरुवात करूया आजच्या भागाला। नमस्कार, मी हेमंत हटाव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात। पुढे जाण्या अगोदर फुले यांची ओळख करून घेऊया, पण ते पण थोडक्यात। 11 एप्रिल 1827 पुण्याजवळ एका माळी कुटुंबात जन्म झाला एका मुलाचा। नाव ज्योतिराव गोविंदराव फुले। त्या काळात जात व्यवस्था इतकी खोलवर रुजलेली होती की वरच्या जातीचा माणूस रस्त्यावरून गेला तर खालच्या जातीचा माणसाने बाजूला व्हायलाच लागायचं, त्याची सावलीही लागू नये म्हणून। पण ज्योतिबा शांत बसले नाहीत। त्यांनी लढा दिला, शिक्षणाने, विचाराने आणि कृतीने। आणि त्यांनी जे विचार मांडले ते आजही आपल्याला मार्ग दाखवतात। आता थेट घेऊया 5 विचारांकडे। पहिला विचार आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाचा। फुले म्हणायचे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। म्हणजे माणसाच्या सगळ्या समस्यांचं मूळ कारण आहे अशिक्षितपणा। आणि म्हणूनच 1848 मध्ये, हो इतके आधी, त्यांनी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली। त्या काळात मुलींना शिकवणं म्हणजे समाजाविरुद्ध बंड होतं। आणि विचार करा, आपल्या आयुष्यात शिक्षणाचं महत्त्व किती आहे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता वळूया दुसऱ्या विचारांकडे। हे ऐकून तुम्हाला थोडं अनकम्फर्टेबल वाटेल, पण हेच सत्य आहे। फुले म्हणायचे, जाती व्यवस्था ही माणसाने माणसावर केलेली सर्वात मोठी अन्यायाची रचना आहे। त्यांनी 1873 मध्ये गुलामगिरी हे पुस्तक लिहिलं। त्यात त्यांनी सांगितलं, जो माणूस दुसऱ्याला फक्त जातीवरून वरचा किंवा खालसा मानतो तो खरा माणूस नाहीच। आणि आजची परिस्थिती, आजही नोकरी, लग्न, राहणी सगळ्यात जात दिसते। लव जिहाद, आंतरजातीय विवाहावरील हिंसा हे सांगतं की फुले यांचा लढा अजूनही संपलेला नाहीये। तुम्हाला काय वाटतं, आपल्या समाजात जातीभेद संपला आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा। तिसरा विचार, आणि हे ऐकून तुम्हाला नक्की अभिमान वाटेल। आज आपण वुमेन एम्पॉवरमेंट बद्दल बोलतो ना, पण हा शब्द येण्याआधी कित्येक दशकं फुले यांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना शिकवलं, त्यांना शिक्षिका बनवलं आणि स्वतः त्यांच्यासाठी वाट मोकळी केली। फुले म्हणायचे, घरातली स्त्री शिकली नाही तर घर कधीच पुढे जाणार नाही, कारण ती पुढची पिढी घडवते। आणि आजच्या काळात IT सेक्टरपासून ते मिलिटरीपर्यंत स्त्रिया सगळीकडे आहेत। हे शक्य झालं कारण फुले यांच्यासारख्या माणसांनी त्या बियाणाला जमिनीत रोवलं होतं। चौथा विचार, हा थोडा बोल्ड आहे, पण फुले बोलायला घाबरले नाहीत तर आपण का घाबरायचं? फुले म्हणायचे, जो धर्म माणसाला माणसापासून वेगळं करतो तो धर्म नाहीये, तो एक साखळी आहे। खरा धर्म म्हणजे माणुसकी। त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला। त्यात कोणाचीही जात विचारली जायची नाही। लग्न असो, सण असो, सगळं माणुसकीच्या आधारावर। आज जेव्हा धर्माच्या नावावर हिंसा होते, तेव्हा फुले यांचा हा विचार किती गरजेचा आहे ना? खरं सांगा, तुमच्यासाठी धर्म म्हणजे काय? कमेंट्समध्ये नक्की लिहा। आता वळूयात 5व्या आणि शेवटचा विचार, आणि हा विचार आजच्या महाराष्ट्रासाठी सर्वात जास्त प्रासंगिक आहे। फुले स्वतः माळी कुटुंबातले होते। शेती हे त्यांच्या जीवनाचं अंग होतं। ते म्हणायचे, शेतकरी सगळ्यांचं पोट भरतो, पण त्यांचं स्वतःचं पोट रिकामच राहतं। 1883 मध्ये त्यांनी शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक लिहिलं। त्यात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था मांडली। कर्ज, सावकार, अन्याय हे सगळं त्यांनी उघड केलं। आणि आज महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण पाहिलं तर मन जड होतं। फुले यांनी मांडलेला प्रश्न आजही उत्तराची वाट पाहतोय। हे बदलायला आपण, तुम्ही आणि मी काय करू शकतो, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो। तर मित्रांनो, हे होते महात्मा ज्योतिबा फुले यांचे 5 क्रांतिकारी विचार। 1. शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र आहे। 2. जातीभेद हा समाजाचा शत्रू आहे। 3. स्त्री पुरुष समानता हा नैसर्गिक अधिकार आहे। 4. खरा धर्म म्हणजे माणुसकी। 5. शेतकऱ्याला न्याय मिळायलाच पाहिजे।
हे विचार मांडायला एका माणसाने आयुष्य वेचलं. आपण किमान हे विचार जगण्याचा प्रयत्न करूया. महात्मा फुले यांचं जयंतीनिमित्त शतशः प्रणाम. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि मला माहीत आहे आवडलाच असेल तर आत्ता लाईक बटन दाबा. हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्की दाबा. खालच्या कमेंट्समध्ये सांगा की यातील कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त भावला आहे. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.